भिवंडी लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार सुरेश म्हात्रे यांनी बदलापुरात कार्यकर्ता मेळावा घेत शक्ती प्रदर्शन केलंय। जागा वाटपावरून जो काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर होता तो देखील आता काहीसा क्षमला असून काँग्रेसचे कार्यकर्ते देखील आता प्रचारात उतरलेत। बदलापूरच्या अजय राजा हॉलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या महाविकास आघाडीच्या मेळाव्याला मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी उपस्थिती लावली होती। या मेळाव्यात खासदार कपिल पाटील यांनी त्यांच्या कार्यकाळात केवळ विकासाचा फारसा निर्माण केल्याचा आरोप म्हात्रे यांनी केलाय। दरम्यान या मेळाव्यामध्ये शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे पदाधिकारी यांचं एकत्रित मनोमिलन पाहावयास मिळालं। गेल्या अनेक दिवसांपासून भिवंडी लोकसभेच्या जागेवरून काँग्रेसमध्ये काहीशी नाराजी होती, त्यामुळे काँग्रेसचे कार्यकर्ते प्रचारात दिसत नव्हते। मात्र आता काँग्रेसचे काही पदाधिकारी प्रचारात सहभागी झाल्यानं बाळ्या मामा यांचं टेन्शन काहीसं कमी झाल्याचं पाहायला मिळतंय। एकदा बदलापुरात सकाळी 8 वाजल्यापासून सकाळी 8 वाजता रेल्वे स्टेशनला गेलो, त्यानंतर रिक्षा स्टँड, त्यानंतर भाजी मार्केट, त्यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यालयाचं उद्घाटन, शिवसेना कार्यालयाचं उद्घाटन, काँग्रेसच्या कार्यालयाचं उद्घाटन, पर्सनल गाठी भेटी आणि ह्यानंतर आता एकंदरीत संपूर्ण बदलापूर शहरात लोकांचा खूप मोठा उत्साह दिसून आला आणि महाविकास आघाडीच्या पाठिंब्यावर किंवा महाविकास आघाडीला प्रोत्साहन देण्यासाठी खूप लोकांची उत्सुकता दिसली। खरं म्हटलं तर गेल्या 10 वर्षात मी आपल्या भाषणात देखील सांगितलं, 10 वर्षात आपण सर्व पत्रकार बांधूंनी कपिल पाटलांना खरं म्हटलं तर हे प्रश्न विचारला हवे होते। 10 वर्षात एक अर्धवट प्लॅटफॉर्मचं काम आणि तेही 10 वर्षात अर्धात सत्ताधारी पक्षाचे 2.5 ते 3 वर्ष मंत्री महोदय आणि अशाही परिस्थितीत अर्धवट उद्घाटन करायला लागतात, हे त्यांच्यासाठी आणि आपल्या सर्वांसाठी एक शर्मेची बाब आहे। परंतु असो, त्यांना त्या गोष्टीचा काहीही खेद वाटत नाही, तरी सुद्धा आज ते लोक, आज तुम्ही सांगा ना, 10 वर्षात पहिल्यांदा कपिल पाटलांनी बदलापूरमध्ये कार्यालय टाकलं। त्यांचं कार्यालय चांगलं आहे, ACI मस्त, खूप एकदम जबरदस्त कार्यालय आहे, पण प्रत्यक्षात बदलापूरवासियांची अवस्था काय आहे? एकमत न्यूज, बदलापूर। डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी 6384040404 या क्रमांकावर कॉल करा। ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा एकमत न्यूज।